समोरासमोर दोन घरे होतात, दोन परिवार समोरासमोर राहतात, पण इकडनं दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत नाही. या दोन्ही नवरा बायको भांडणच करत राहत. ज्या हसत राहत त्याच ना कडे या भांडण करणारा भाऊ घ्या. का रे दादा, तू बायकोन असं काय करस बायकोंसाठी का ती नेहमी हसत राहस, तू बी हसत राहस म्हणे. मी बायकोनं मन दरीशनी वागायला प्रयत्न करस तरी म्हणा गरमा दांगडोच राहस म्हणे. तू असं कसं वागस म्हणे भाऊ, तू ना गरमा जो दांगडो तो म्हणा बी गरमाशे म्हणे. फक्त मी जगानी पद्धत बदलाय टाकेल शे म्हणे. कसं आमना घरमा जर लढाई वस ना म्हणे मन बाई रांता रांता लाटणं उडी फेकस म्हणे. जर लागे ते ती हसस, नाही लागणं ते मी हसस म्हणे. पण दांगडो प्रत्येक ना घरमा आहे. फरक इथला आहे, कोण झाकेल रास कोण उघडवी जास. हा, प्रत्येक घरमा कांदा टमाटा कापी दिरा ना खिचडीले फक्त हुशार लोक दरवाजा लाईश नाही कापतो, बाकी नाच ना उघडा दरवाजा राहायचा सापडी जातस. खाणाऱ्यांना सांगतो ऐका, मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे. अजून काय काय हुशार ते काय करतच माहिती शे का, त्यासले काय हुशार म्हणू बानटच म्हणणं पडेल. घरनी गाय ना दूध डेअरी लाई देतस आणि त्या पैसा सोरी मासा लईशनी खातस. यासले येडा म्हणशात का हुशार. तेच दूध जर कधी आटाडीन बासुंदी बनायच नाही पिना ते कितला आनंद आहे बाबा, बरोबर आहे की नाही. पण या काय करतस ते दूध इकी टाकतस आणि त्या पैसा सोरी मासा लिशनी खातस. तुमले सांगस मासावाला गरबी जाई दे का वातावरण कसं रास, आणि आमना महाराज ना गरबी जाई दे का वातावरण कसं रास. या मासा दूध इकीन मासा लयणारा बाईन पुढे मासा टाकात का, बाईनी रांधीशनी ताट यान पुढे ठेव का, त्या ताटणीकडे असा तिरपा देखस हो तिने बाई दोन्ही डोक्षा शिलगाई देण्यात आज बी असं वाढ असती पटा जीवत तयारी दे. अरे तू मरी जाशी रे. मासावाला घर जायचे का तुम्ही, इथलं बोगस वातावरण नाही ते आमना चला बासुंदीवालासकडे चला, बासुंदीवालासकडे चला. हा, आमना नंदू बाबा होते आमना माऊली बाबा होते, त्याचं घर जायचे का बासुंदी पापडीनं जेवण रास. या बाईल सांगतस भिऊ का, बाई सांगत नाही हो माय महाराज तुम्ही प्याना नको, मी बाहेर खाई रास तू खाऊ का. कितला आनंद आहे. आणि या मासा मटनवाला ओ तिने डोक्या शिलगाय दिन त्या तिने आज बी बाटके शिलगाय दिले. आणि नेमकं ते गोंधळ मग मरेल धरलं, कधी देव नाही धर्म नाही कधी लिहिणं कधीच चांगला काम मा नाही. आणि म्हातारा मरण ए पुराव गपरे बस करणार आहे, खपी राहणं मन कपाडू देणार आहे. तुम्ही ऐन दन टाइमले नका डोकं लावणार आहे. बोनीन टाइम न चालू आहे त्यास ना म्हातारा मरण बा. त्या वाडपी पोरी म्हणे याला पटकन उचला तर तशील गावा, कारण आपलं बादलीभर काढेल या आपले खावा माय आंदी म्हणे याला तता टाका. म्हाताराले उचलं गरमा टाका, म्हातारे सांगतून म्हातारा घ्या. हा ते गोंधळ मा खाता खाता मरेल धरला. कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही, पण आई मा एवढी पटाडच ना रडा मा. म्हातारी म्हातारांसाठी रडी मना राम वो माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी, मना राम काळंदी मा भजन करी रायनात ना मना राम. लब्बा तताने बाया बहिणी एक कंपनी लबाड जात आहे. तताने बाईसने आडे बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. महाराज जो माणूस गोंधळ मा खाता खाता मरी गया, कधी कीर्तन मा नाही भजन मा, पण आई माय रडान टाइमले सांग म्हणा राम पंढरपूर फिराले घ्यात. अहो गावमा सप्ताह चाले तरी कीर्तन ऐकायले पंढरपूर शिलगीन का हो. पण एक नंबरनी लबाड जात राहत पाहिजे तथाण्या बरोबर नाही. म्हाताराला आंघोळ बिंगोड देवाय घेईन उचलान गाई आणि मग म्हातारीना ध्यान मावणं मना राम व माय मना राम ना तोड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना धनी. मी बट्टा मानचीच माय आवाज दिना, कारण मला माहिती होतं त्याला खाता खाता गोंधळ मग खाता खाता मर जायला बाडी ऐकी आटकीशीन. मी सर ती बाई सांग राहिली मना राम ओ माय मना राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना धनी. मी सर्व मानचीच माय आवाज दिना. आडे बट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. आणि रणनं इथलं भारी रास ना कितला का बेकार म्हातारा मरे ना असं वरणी वरणी रडस म्हण माय.
खाली बसणार भाऊ मी दिकी नाही राहणार. अरे ते 15 मिनिटं दखल भेटायचीत राहते. रडाना सुद्धा इथलं खरं राहतेस ना. एक म्हातारा नंदू बाबा गोंधळमा जेवणले बसेल होता. गोंधळ मा बरं तुमनाकडे होतस का गोंधळ? हा का कोणता होतास? तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिझ्झा टोपी देना म्हणी का तू का बर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तवय घाली नाही. हा ते तुळशीला पाला नाही अख्ख तुळशी वृंदावन मी यानं तोंड नको खुपशी देणं तर यांना उद्धार होईन का? वनार नाही म्हणतो बरोबर आहे की नाही. हो पण रडामा एक नंबर पटाडानं काम करस मन माय. आको त्याच ना एक शब्द ठरेले नंदू बाबा मना राम वो माय मना झोपाया आंबा कसा एकदम कानी वई गया ना मना राम. ठल विठ्ठल विठ्ठल मांस मच्छी खाणं आपलं काम नाहीये. मला फक्त एवढं का सांगावं लागतं माहितीये का? आपलं काम काय या देवाला आपण वचन देऊन आलोय काय हे घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन नाही का. आपला जन्म तेवढ्यासाठी पण आपण मांस मच्छी खातो दादा पाया पडून सांगतो ते आपलं अनाज नाही. आणि तुमले सांगस बरं का बहिणी होऊन तुमनं आमना कीर्तनकार सर्वच बरं का आमना टाळकरी हे गाणं म्हणतस कोणतं कविता म्हणतस त्या हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तुम्हाला मायेचा सागर म्हणतात ना. तुमले दयानी मूर्ती म्हणतस मायना सागर म्हणतस का म्हणतस. तुमना पोरगा जर आजारी पडणार तुम्ही रातभर मग 4 दाव चेक करतस म्हण पोऱ्या नांग जास्त गरम ते नाही घेणार जास्त ताप ते नाही बराय घ्या पोऱ्या नांगले बरोबर आहे ना. तब्येत तर जास्त खराब होईनी नाही ना रातभर मग कितला बिता केला राहणार बहिणी तरी 4 दाव उठीन चेक करतेस तुम्ही पोऱ्याना ताप बरोबर आहे ना. तुमना पोरगा आजारी पडेल 4 दाव चेक करतास जास्त गरम आंगवय घेईन का असं. तुमना पोरगाना अंगमा ताप बी तुमले सैन होत नाही दुसराना बच्चा कापीन खाय जातस तुमले दयाना सागर म्हणणारले दक नाही माले. महाराज नंदू बाबा माऊली बाबा माझं चिंतन काय होतं त्याचे काय घेण देणे शेवट ते रडाना कवय सांगेन बरोबर विकरण महाराज म्हणजे मना रडामा सुद्धा तुमले आनंद शिवा क्या बात. रडणं सुद्धा खोटं रास तुम्हाला खरं रडणार का तुम्हाला. जर तुम्ही प्रेत यात्रावर जातेस बहिणीवर प्रेत यात्रावर जातोस तुम्ही गाडीमध्ये उतरताच तोंड जाकेश नाही रडतोस ते खरं रास का? हा खरं रासते हा लबाळ ततान्या बाया तुम्ही गाडीमध्ये उतरताच रडतीस बहिणी म्हणते अजिबात लबाड रास मनामध्ये. एखादा तरुण मरेल मग रडतीस होती खरं आहे पण एखादा म्हातारा किंवा म्हातारी मरेल मग तुम्ही गाडीमध्ये उतरताच तोंड जाकीन रडतस ना त्यावर शंका आहे माले. तुम्हाला जर म्हातारामा किंवा म्हातारीमा इथला जीव राहता ते गाडी मा उतरताना त्या ड्रायव्हरला का पण सांगते भाऊ मला चप्पल तातान शीट मा घाल दे. मग तुमनं त्या म्हातारामा जीव शे का चपलास मा हा एक नंबरनी लब्बाड जात्रास ततान्या बाईशनी. आडे बट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. आणि रडणं बी इथलं भारी रास ना कितला का बेकार म्हातारा मरे ना असं वरणी रडस मन माय. खाली बसणार भाऊ मी दिकी नाही राहणार. अरे ते 15 मिनिटं दखल भेटायचीत राहते. रडाना सुद्धा इथलं खरं राहतेस ना. एक म्हातारा नंदू बाबा गोंधळमा जेवणले बसेल होता. गोंधळ मा बरं तुमनाकडे होतस का गोंधळ? हा का कोणता होतास बर का. गोंधळमा जेवणले जाऊ नका असं म्हणत दुमत नाही. गोंधळात जेवायला जा पण गोंधळमध्ये 2 पंक्ती असतात एक गोड आणि एक तिखट.
जी गोड पंगत आहे ती देवाची आणि तिखट पंगत राक्षसांची. कारण महादेवानं अवतार घेतला होता खंडेरायाचा, आणि खंडेरायानं अवतार का घेतला होता? मणिमलसूर नावाचे 2 दैत्य त्यांना मारण्यासाठी. भगवंतानं रूप पालटलं, रूप बदललेलं. हा, मला वाटतं मार्तंड पुराणामध्ये आलेला विषय. महादेवानं रूप बदललेलं मल्हारी मलिमलसुराला मारण्यासाठी. आणि दोघं दैत्यांना मारत असताना छातीवर पाय दिलेला, हातात त्रिशूल आहे. आणि त्या दोघं दैत्यांनी, दोघं भावांनी देवाला सांगितलं, म्हणले देवा थांब, तू आम्हाला मारतोय म्हणजे आमचं काहीतरी पुण्य आहे का? तुला आमच्यासाठी अवताराला यावं लागतंय म्हणजे आमचा काहीतरी पुण्याचा साठा असन तरच ना. म्हणे हो. मग देवा आमची काहीतरी मागणी आहे, कारण आपल्या देशामध्ये असं नियम आहेत, मरणाऱ्या व्यक्तीला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. मग तू आम्हाला विचारणार नाही का? तू जगाचा मालक आहे, तू आम्हाला मारण्यासाठी आलेला आहे, तर तुला विचारावं लागेल ना आम्हाला. म्हणले मागा, काय मागायचंय? तर त्या मणिमलसूर नावाच्या दैत्यानं मागणी मागितली होती, देवा तू महादेव होता पण आमच्यासाठी खंडेरायाचं रूप धारण केलं. आता तुझे भक्त वाढतील, तुझे भक्त जेव्हा जेव्हा तुझी सेवा करतील, तुझं नामचिंतन करतील, तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांनी पूजायला पाहिजे, आमचा विसर नाही पडला पाहिजे. म्हणे तथास्तु. मग राक्षसांचं भोजन काय असतं? मांसाहार, बरोबर आहे ना? हा, 5 पावली जेजुरी करायला जातात तुम्ही, बरोबर आहे ना? तडे ठेवणं पडसते, ते राक्षसच भोजन शे. आणि वर जेव्हा जेवणले बसतस ना, 5 घास पहिला खातस गोडना, बरोबर आहे का? ते देव नशे. तुम्ही कोणती पंगत मग बसतो? देव न का राक्षसनी पंगत? हा, ते खावाना अधिकार आपला नाही शे बरं. हो, ते कोण खाऊ शकतो माहिती का? जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोणता? मटन मासा खाणारा मी नाही सांगा, मी एकला येले. हा, ते म्हातार गोंधळात बसतेला जेवायला. कधी मंदिरात नाही, कधी देव धर्मा नाही, कधी सप्तामा नाही, कधी कीर्तन ऐकायला नाही. ते म्हातार गोंधळीमा बसणं आणि गोंधळीमा जेवणले बसणं आणि खाता खाताच तेव्हा प्रकार राहतोच बरं का. ते हाड्डीमा काहीतरी मटेरियल राहतो, वडाल घ्या हाड्डीमानं मटेरियल, हाड्डीच वडली नाही. हा, चालू पंगतमा पाहिलं माड्डीना होणी गुचकीन घ्या पुचकी. नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. अंतकरणापासून भक्ती करायची देवाची, नाही का? आता तुम्हाला म्हणलं होतं सगळ्यांनी भजन करा, कोणीच भजन केलं नाही. आता पुरुष मंडळी तुम्ही माझ्या मागं म्हणा, महिला माता तुम्ही काय बोलू नका, यांचा आवाज ऐकूयात किती निघतोय आवाज. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं बरं का. जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाल्यांचे पत्रे भो, म्हणजे बाजूवाल्याला चिंता नाही, म्हण रे काका आम्ही मर्जा सुरे. समद्यांनी भजन करा माझ्या मागं. जनमन मोल रे तू राधे राधे बोल रे. जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे. बरे बा नाही पेक्षा नाही म्हणत त्यासनी पुढे ना, काकाशनी बिन तरुण भाऊशनी बी म्हण. आता तुम्ही म्हणा बरं का बहिणी बहिणी, सगळ्या मायांनी म्हणा बरं का माझ्या माग. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. बाप बाप बाप, बराच कुंदा आहे तरी आता बी सगळ्यांनी म्हणायचं. हे देवाचं नामचिंतन नाही तर अंतकरणापासून झालं पाहिजे. देवनं नाव लेतात नाही, लगीन ना गाणं म्हणाला आगे करतेत नाही बहिणी म्हण तुम्ही. बरं ते काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही, नाही का? तुम्ही ज्यांसाठी गाणं म्हणतात ना, तो लगीन करीन 4 वर्ष सगळं मायबापकडे दखत नाही, तुम्हाला कवय नंबर लागेल. ज्याच्यासाठी गाणं म्हणतात तो फिरून 2 वर्ष कोणाकडे बघत नाही. म्हणायचं त्याच्यासाठी ज्यानं फिरून आपल्याकडे बघायला पाहिजे, आणि तो फक्त जगाचा मालक आहे, नाही का? आणि तुम्हाला गाणं काही जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही. आपला खानदेश ना गाणं म्हणा चांगला पाठवी जायचं. हा, जुन्या म्हातारीस ना अजून बी ध्यान माय. कोणी टाकी अंगण मा खाट वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी यवनले फोट टांग लैरी. हे तुमचे गाणे येतात नाही का? गाणे देवाचे म्हणायचे नाही का? देवनं गाणं म्हणत नाही मन माय,
आणि त्या लगीन ना गाणं म्हणाशिवाय राहत नाही. म्हणू नका असं माझं दुमत नाही. त्या गाणं बी म्हणत जाऊ आपण, आठी बी म्हणत जाऊ बहिणीवर. हा, आणि त्या गाण्यावर का नंदू बाबा अख्खा लबाड राहतोस. आमना दोंडायचा मग एक भाऊन लग्न ठरवलं होतं, मांगली गेली मग गाणं म्हण राहीन त्यात बाया. अख्खा लबाड गाणं राहतं बरं काका त्या. हा, एक काकू गाणं म्हण राहीन ते नवर देऊन करता. मी रात्री कीर्तन करीन म्हणून अंगण मग काढ टाकीन झोपेलो तू उन्हाळा ना दिवस. एक काकू गाणं म्हण राहीन ती, ऐ तर ताईन उन्हा म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा गोविंदा उन्हा. तर ताईन उन्हा म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा हिरो उन्हा. मी म्हणतो भाऊ आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गावामा गोविंदा येईल याला देखील येऊ म्हणतो. मी सकाळी मग थंडा पाणी गाय अंग दोईले ना गोविंदा दा खांडा मा. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदा दे काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना काली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता भाऊ. म्हणता हा गोविंदा आहे तू ना, तवच ना म्हणा भरोसा झुपडी घ्याय जातो तिला बाट जात राहत म्हणताय. तेवढं बरं आहे, आट्या बट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हाय जे बी सांगस ना मी तताना सांगस बहिणी जडे तुमनं कोण राहत नाही. हा ना नंदू बाबा पलटाय नाही इकडनं काही सांगणार नाही मला, कारण म्हणे अख्खी दक्षिणा अटकेल अजून. मी जे बी सांगस ना पडत तताना सांगस. अरे सर्व बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. नुसतं गाणं म्हणा माझं लबाडी नाही राहत बाईस नाही, गरमा सुद्धा लबाडी राहस. तुम नक्की सामाना 500 उपाड देस मन माय. तुम्ही सकाळी मग अंग मग कपडा टाका चेक करा तर 500 कमी वाटा काय म्हण की 500 कमी वाट राहणार. हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होती तुम्ही. ओ बाप मी इथला येडाशे बटा बरोबर आहे का 500 घ्या बरं. त्या 500 जमा करीस मन माय 2 ग्राम सोनं बनायलेस आणि आपला हातमाठी देस मन भावनी काय नाही 2 ग्राम सोनं बनाय दे ना रक्षाबंधन. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं बुवा. तेवढं बी खरंय बिचारी जरी खोटं बोली जमाडस पण हा विनोदाचा भाग आहे. पण एवढं पक्क आहे मायनं आपल्यावर संकट आल्याच्या नंतर आपली काडीशने बी देत बिचारी एवढी प्रामाणिक बिरास. खरं तर महिला मातांना बोलेल मी एवढा मोठा नाही आहे, कारण आमचे संत सांगतात ना नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. अरे तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की साधू संत तुमच्या पोटी जन्माला येतात नाही का. भगवंतानं जन्म घेतलाय तुमच्या पोटी, तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही आहे. पण थोडं विनोद म्हणून बोलावं लागतं नाही का. तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे. पण थोडं विनोद म्हणशील. आपला खानदेश माते गलीमा फिरता जर डिकराले सग्गा काका बी दिकी घ्या ना तरी सुद्धा डिकरा काकाला म्हणस काय रे बेटा कथा फिराय ना. ओ मी तुम काका आहे रे ओ भाऊ. पण एक विनोद म्हणून म्हणणार राहतं ते नाही का. विनोदात सांगणे ते तसं तुमना अधिकार मोठा आहे. मी तुमले बोलसो एवढा मोठा नाही, फक्त एक विनोद म्हणशील हासासाठी बोलणं पडस. तुमना अधिकार मोठा आहे बहिणीसून, तुम्ही बराबरी कोणी करू शकाव नाही. फक्त इथलं तुम्ही लबाड बोलतेस फक्त. त्या बी तथाने बाईस ना सांग राही मी. माझी ती क्लिप चांगली व्हायरल झालेली बरं का. हो रडामा सुद्धा आहे जात ना पहिला नंबर रास. हा तिथला करतात बलायले तुले वसावरे 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 बनोगे राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार मेरा वसावरे 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 घुट घुट की मरना करोगे इंतजार, शाम करोगे इंतजार तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा ओ सावरे ओ सावरे ओ सावरे
काय ऐका. बस एक तमन्ना है, घर फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा, तू राधा बन के जिए. बस एक तमन्ना है, घर फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा, तू राधा बन के जिए. मागणी मागितली माझ्या राधेनं देवाकडे. प्रसंग भगवंत राधेला सोडून जातात तेव्हा राधेची मानसिकता राधा काय सांगते ऐका. तुम याद न आया करो मेरे शाम, तुम याद न आया करो. याद आने से प्रभु, याद आने से, याद आने से प्रभु तुम आ जाया करो. तुम याद न आया करो मेरे शाम, तुम याद न आया करो. दादा, जेव्हा जीवनामध्ये भगवंत आपल्यापासून दूर जातो ना तेव्हा खऱ्या भक्ताची अवस्था काय असते. बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा, श्यामा मेरे कन्हैया मेरे. बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा, श्यामा मेरे कन्हैया मेरे. राधे सांगते ऐका ना. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी, जिद ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. बस एक तमन्ना है, कर फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा, तू राधा बन के जी. देवावर प्रेम करत असताना करायचं असेल तर राधेसारखं करावं. संतान राजाचा रथ जात होता, प्रधानाला म्हणे आपण आत्ताच निघालो, एवढी गर्दी का होऊन जमली बघ ना काय झालंय ते. तो प्रधान हुना, प्रधानने देखत 75,000 लिलाव चालना जायले. राजा जवळ ना म्हणे राजे, म्हणे काय तुम्ही ठेल वस्तूना लिलाव चालू शे. कुठपर्यंत पोचना म्हणे 75,000. रथवर ते उडी मार दिली राजाने. पुजारील म्हणे फक्त मूठ उघाड नको, 1.25 लाख रुपये दिसू म्हणे. काय म्हणला? 1.25 लाख दिसू, फक्त मूठ उघाड नको. तो पाहिजे मन पडेल आपला खानदेश मा जाकेल मोठ 1.25 लाखनी. तू को बरं म्हणतात. जर का खाली हाताकन तुम्हाला पाठवलं तर यात माझी लाज जाणार नाही. मग लाज कोणाची जाणार आहे? लाज कोणाची जाते? थोडक्यात फॉर एक्झाम्पल असं म्हणेल मी, सप्ताह कमिटीवाले सप्त्याची पावती घेण्यासाठी जातात लोकांकडे. एखादा श्रीमंत माणूस आहे, भरपूर श्रीमंत, आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही पावती घेऊन आलात, चौकात 4 बाबा लोक बसलेत किंवा 4 तरुण बसलेत, त्यांनी त्या सप्ताह कमिटीवाल्यांना विचारावं का हो तुम्ही आप्पांकडे गेलते, साहेबांकडे गेलते, किती पावती घेतली? म्हणतात 101 रुपये. करोडपती माणूस आहे आणि सप्त्याला जर का 500 रुपये 101 रुपये देत असेल तर इज्जत कोणाची जाते? घेणाऱ्याची का देणाऱ्याची? हा, देणाऱ्याची जाते. थोडक्यात मला सांगायला आवडतं, मंदिराचा एक पुजारी होता. त्या पुजारी बाबानं काय केलं, मंदिर जरा जुनाट झालेलं म्हणून रंग वगैरे देण्यासाठी एकीकडनं 50,000 रुपये व्याजाकन उचलले. मंदिर क्लिअर करण्यासाठी 50,000 रुपये व्याजाकन उचलले आणि पूजा ठेवली राजाच्या हातून. कारण अपेक्षा होती जर का राजाच्या हातून पूजा झाली तर आपल्या मंदिराला कमीत कमी 1 लाख रुपये देतील, म्हणजे 50,000 रुपये व्याजाने उचललेले ते पण फिरतात आणि 50,000 रुपये आपल्या मंदिराला काहीतरी कामी येतील. या हिशोबानं मंदिराला कलर करण्यासाठी 50,000 रुपये व्याजाकडून उचलले आणि राजाला बोलवलं आरतीसाठी. आता राजानं आरती वगैरे करून घेतली आणि दक्षिणा ठेवली 1.25 रुपया. पुजारीला थंडा घाम चाले ना. ज्यांना बरोबर 50,000 व्याज ना उचला येत तो 1.25 रुपये ठीन चालना, म्हणजे इज्जत घालावणं शेका नाही. पुजारीला काही सुचत नाही, पण पुजारीचं डोकं चालून गेलं. काय केलं?
तो ₹1.25 उचलला, मंदिराच्या बाहेर आला ओट्यावर आणि म्हणला लोकांना, ऐका ऐका हो ऐका, आपल्या राजांनी आपल्या मंदिरात दान केलेली वस्तू आहे आणि त्या केलेल्या दानाचा लिलाव आहे, लिलाव. आता राजान दान करेल, काय करेल आणि काय नाही. एक म्हणे ₹10,000. पुजारी म्हणे, येडा आहे कर, तू सुधरत नाही का रे? पाणी नाही टाकत होता तू दूधमा. एक म्हणे 25,000, दुसरा म्हणे 50,000. आता राजान दान दिले काय काय नाही, 50,000. तिसरा म्हणला 75,000. राजाचा रथ जात होता, प्रधानाला म्हणे, आपण आत्ताच निघालो, एवढी गर्दी का होऊन जमली, बघ ना काय झालंय ते. तो प्रधान होना, प्रधानने देखत 75,000 लिलाव चालना जायले. राजाचं ओढू ना म्हणे, राजे म्हणे काय तुम्ही ठेल वस्तूना लिलाव चालू शे, कुठपर्यंत पोचना म्हणे 75,000. रथवर ते उडी मार दिली राजाने. पुजारी म्हणे, फक्त मूठ उघाड नको, ₹1,00,000 दिसू म्हणे. काय म्हणला? ₹1,00,000 दिसू, फक्त मूठ उघाड नको. तो पाहिन मन पडेल आपला खानदेश मा जाकेल मोठ ₹1,00,000. जर का ती मूठ उघडली असती आणि लिलाव कोणीतरी घेतला असता, त्याला ते टोकायची जाती बुवा ती. पण आबरू कोणाची गेली असती? राजाची गेली असती. तसं तुकोबर आहे देवाला सांगता, देवा तुझ्या दारातून जर का मी खाली हात टाकून गेलो, यात आबरू माझी जात नाही, आबरू तुझी जाणार आहे. कारण मी काय साधारण नाहीये, परंपरेतला मुलगा आहे मी, वंश परंपरा. हा, आणि अशा भक्ताला जर तू खाली हाताकन पाठवत असेल तर आबरू माझी जात नाही, तुझी जाणार आहे, असं तुकोबर आहे ठामपणे सांगतात. साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 11:15. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. जास्त वेळ तुमचाही घेणे नाही आणि माझाही देणे नाही. ठरलेल्या वेळेत कीर्तन करायचं, बरोबर आहे ना? 15 मिनिटं मावरू ना. तुम्ही असा गुंगाई का बं जातात? अच्छा, नाही त्यांच्याकडनं घ्यायचं ना आपल्याला ते. चालू देऊ अजून, असं चालू देऊ का अजून? तरी कितला टाइम? 12 वाजा लागून आखी रात. याला कीर्तन म्हणतस हो, गोंधळ नाही. तुमले असं वाटणं बा दोन्ही मिक्सर होतीन बा. काय हरकत नाही, तुम्ही जर बसायला तयार असाल तर 15 मिनिटं मी बोलायला अजिबात कंटाळा करणार नाही. कारण आता टाइम वाचाडीस नाही, काय फायदा आहे? लागणार डिझेल ते उलगी घे. आता चला भाऊ कमी करसो, ते डिझेल वाची जाई असं बी काय नाही, जे लागा होतं ते लागी घे. 15 मिनिटं जास्त काय कमी काय. तुम्ही बसायला तयार असाल तर आपल्याला काही अडचण नाही. हां, आणि या लोकेशना बी हा पाहिजे, या सांगतील अहो करजदार होऊ नका, 12 वाजाडत जाणू. काय हरकत नाही, तुम्ही म्हणसाल तर तुमच्यासाठी 15 मिनिटं जास्त घेईल. असो, तुकोबराने जो भगवंताकडे अधिकार प्राप्त केला तो अधिकार होता नामचिंतनाचा. जोपर्यंत आपण भगवंताकडे नामचिंतन करत नाही देवाचं, तोपर्यंत आपला देवाकडे मागण्याचा अधिकार नसतो. आजचा 7वा दिवस आहे, तुमचा सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कीर्तन ऐकले असतील त्यांनी देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. पण कीर्तनात नुसतं बसून चालत नाही, तर मागण्याचा अधिकार त्यांचा असतो की ज्यांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती केलेली. दिवसभर तर काय शक्य होत नाही. तुम्ही लिहिताना म्हणतात अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह, अखंड त्याला म्हणतात ज्याला खंडन नसतं, पण तरी आपला करता अखंड म्हणले होतं आपण. बरं, अखंड तुम्ही नामचिंतन नाही करत असाल, पण कमीत कमी कीर्तनात बसून जेव्हा आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला पाहिजे, तुम्ही सुद्धा टाळी वाजवायला पाहिजे. आणि ज्यांनी 7 दिवसामध्ये मागच्या 6 दिवसामध्ये कीर्तन ऐकले असतील, खरंच टाळी वाजून भजन केलं असेल, तर त्यांचाही आज देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार प्राप्त होतो अंतःकरणापासून भजन केल्याच्या नंतर. आता तुम्ही 6 दिवस केलं की नाही मला नाही माहिती, पण आज 7वा दिवस आहे. आज सर्वांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची, हाताने टाळी मुखाने नामचिंतन, सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचे. बाबा गाते कीर्तन दातृतोल सुरेश उत्तम, रघुनाथ आणि रमेश तिघ या. जय जय विठोबा रखुमाये
हरी जय 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 ठोबा रखुमार ठोबा रखुमाये हरी जय 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 ठोबा रखुमार ठोबा रखुमाये हरी वसावरे 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 बनोगे राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा वसावरे 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 मधुबन में पनघट परी वो इंतजार करना इस शाम तेरी काती मेरा घुट घुट की वरना मधुबन में पनघट परी वो इंतजार करना इस शाम तेरी काती मेरा घुट घुट की मरना करोगे इंतजार शाम करोगे इंतजार तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा राधा राणी मागणी मागते काय ऐका बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा पुराता बन के जिए बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा पुराता बन के जिए मागणी मागितली माझ्या राधेनं देवाकडे प्रसंग भगवंत राधेला सोडून जातात तेव्हा राधेची मानसिकता राधा काय सांगते ऐका तुम याद न आया करो मेरे शाम तुम याद न आया करो याद आने से प्रभु याद आने से प्रभु तुम आ जाया करो तुम याद न आया करो मेरे शाम तुम याद न आया करो दादा जेव्हा जीवनामध्ये भगवंत आपल्यापासून दूर जातो ना तेव्हा खऱ्या भक्ताची अवस्था काय असते बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा श्यामा मेरे कन्हैया मेरे बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा श्यामा मेरे कन्हैया मेरे राधे सांगते ऐका ना याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी जिद ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी
गुरुजी ओ सावरे 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 देवावर प्रेम करत असताना करायचं असेल तर राधेसारखं करावं. संतान 16,108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना पण प्रेमान प्रभुआ जीवया राधेला लावायचा. पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा. सोळा हजार 108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना पण प्रेमान प्रभुआ जीवया राधेला लावायचा. पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा. दीवानी में काना तेरी दीवानी बुवी दीवानी में काना तेरी दीवानी बुवी दीवानी वो बाबा तेरी दीवानी दीवानी वो बाबा तेरी दीवानी बनी हाँ, दीवानी में काना तेरी दीवानी बुवी दीवानी में जावा तेरी दीवानी बुवी ओ दीवानी में बाबा तेरी दीवानी बनी ओ दीवानी वो बाबा तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी में जामा तेरी दीवानी बुवी दीवानी में प्रभु तेरी दीवानी बुवी दीवानी में काना तेरी दीवानी बुवी दीवानी में बाबा तेरी दीवानी हुई दीवानी में बाबा तेरी दीवानी हुई नुसतं सांगून चालत नाही दीवानी होईना झाली म्हणून. 16,108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना पण प्रेमान प्रभुआ जीवया राधेला लावायचा. पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा. सोळा हजार 108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना पण प्रेमान प्रभुआ जीवया राधेला लावायचा. पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा. तो भाऊ ताजा डाळ भात काय मला बाशी भाकरी ना कालाठी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. मारवाडी काकाचं घर होतं. पिशवी ठेवला. पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता. म्हणलं चहा जर एवढा भारी तर जेवण लय खास मिळेल राव.
आता त्या मारवाडी काकून त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकानं त्यांच्या भाषेत विचारलं, म्हणले महाराज म्हणलं काय, म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आता आपले सोगरो बी समजे नाही फलको बी समजे नाही. रातले जेवणले बसू तो भाऊ ताजा ताजा दाळ भात खाय आणि मला बाशी भाकरीच ना कालाटी दिना, कारण मी सोगरो सांगेल होतं. तो भाऊ ताजा दाळ भात काय मला बाशी भाकरीच ना कालाटी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. हा, मी जास्त करून माझ्या कीर्तनातून आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता आयराणीच पट्टा आहे ना आपला बी मनोज बाबा. हां बरं, कारण तुमच्याकडे आलतो बाबा मी सुरुवातीला. घाटावर कीर्तन केलं मी, पहिलंच कीर्तन होतं माझं तिकडे, अनुभव पण नाही तेव्हा एवढा. पहिलं कीर्तन केलं, कीर्तनात मी जरा आयराणीत बोलत होतो. ते आपल्याकडचे बाबा लोकांनी कीर्तन वगैरे झाल्याच्या नंतर माझ्याजवळ येऊन बसले. मला म्हणले रविकिरण महाराज, म्हणलं काय तुम्ही अभंग वगैरे भारी सोडवलं, आम्हाला सगळं कळलं, पण तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळलं ना. म्हणले मला तर वैसं म्हणणं आपला माल तर त्याने कपस रे हो. मग मी तवच ना आताच टोपलं फिरायला ना. हा मग जाता धंदा तच फिरी ना माणूस. आता हे लोक मला फोन करतात, महाराज तारीख घ्या, इथला दूर जाऊ त्यानापेक्षा आठे म्हणून आंगे पांगे डोरे दटवेरा ना, तिथला दूर काय जावा नाही का. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मारवाडी काकाचं घर होतं, पिशवी ठेवला, पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता, म्हणलं चहा जर एवढा भारी तर जेवण लय खास मिळेल राव. आता त्या मारवाडी काकून त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकानं त्यांच्या भाषेत विचारलं, म्हणले महाराज म्हणलं काय, म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आता आपले सोगरो बी समजे नाही फलको बी समजे नाही. रातले जेवणले बसू तो भाऊ ताजा ताजा दाळ भात खाय आणि मला बाशी भाकरीच ना कालाटी दिना, कारण मी सोगरो सांगेल होतं. तो भाऊ ताजा दाळ भात काय मला बाशी भाकरीच ना कालाटी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, नाहीतर उगाच बोलून फायदा नाही. सुरुवातीला मी गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर आपले खानदेशातलेच असतात बरं का ते रिक्षा चालक माऊली बाबा. टोटल आपला खानदेशी 100% खानदेशी राहतस. पण त्यातले असं वाटत आपण का माराले वय केली ना ते बाळ देवा नाही भो. मला बघून म्हणला तो रिक्षा चालक, महाराज केम छो. महाराज केम छे म्हणतो भाऊ मी जेमतेम छे. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, नाहीतर काय फायदा नाही. बरोबर आहे ना. हा, भाषा कळली पाहिजे. पूर्वजांची ठेव सांगितली तुकोबरायांनी इथं. देवाचा क्वेश्चन आहे तुकोबरायांना, तुमच्या पूर्वजांनी काय केलं असं की तुम्ही एवढ्या अधिकाराने सांगता माझ्या पूर्वजांची ठेव तुमच्याकडे शिल्लक आहे म्हणून. असं काय केलंय तुमच्या पूर्वजांनी. तुकोबराय गोड भाषेत सांगताय बरं का काय केलंय ते. जे केलंय ते तुम्ही पण करतायत, पण करण्याची पद्धत वेगळी आहे. तुकोबरायांच्या पूर्वजांनी जे केलं ते आपणही करतोय, पण जी पद्धत वेगळी आहे. आता आम्ही सुद्धा वृंदावनमध्ये जर फिरतो, सचिन बाबा आबासाहेब माळजप असते हातात, माळजप चालू असते. पण जर माळजप चालू असेल, एखादा मित्र भेटला तरी आम्ही गप्पा करतो, काय चालणं कसं काय चालणं, मजा मजेत का. माळजपने माळजप चालू राहत. चित्त आहे का, चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ नाही का. आणि नामचिंतन एकांतात झालं पाहिजे, लोकांमध्ये होतच नाही. बरोबर आहे ना, एकांत असला पाहिजे. आपणही करतो. जसं की तुकोबराय सांगतात माझ्या पूर्वजांची ठेव शिल्लक आहे. काय काय ठेव आहे, काय ठेव आहे ते पुढे सांगणार आहेत, पण ती ठेव अशी आहे ती आपणही करतो. आता तुम्ही सुद्धा करतात महिला माता. सुरुवातीलाच सांगितलं मी, तुमच्याशिवाय यांची इज्जत वाढत नाही हो. आणि तुम्हाला सांगू का यांचं किती तप आहे तुमच्यासाठी ते पण सांगतो सोप्या भाषेत. आता येणारा उपवास आहे त्यांचा, हरतालिका करतात ना तुम्ही, हरतालिका करतात ना. बघा तुमच्यासाठी हरतालिका सुद्धा करतात ते. हरतालिका का करतात,
हारतालिका कोणी कोणसाठी केली ती माया हो? पार्वती मातेनं. हो, सगळ्या माया बहिणी हुशार आहेत आडे. हो, बरोबर आहे उत्तर. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. काय पण नव्हतं पार्वती मातेचा, ह्योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा हरतालिका करतात माया हो, बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा हरतालिका करतात. सगळ्या बहिणींच्या पाया पडून विचारतो, पार्वती मातेचा पन्न होता, ह्योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आणि कोणती कोणती बहीणले असं वाटत साऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वरबोट करा बहिणी हो. हरतालिकावाल्या बहिणी सोन. आणि लबाड अजिबात बोल नका, मला लबाड बोलान रागेच. 100 गरेस माही 99 गरेस माही एकच आवाज येस म्हणतं, कांदा ने म्हणतं राही राही नो दुसरी राती ना कैदी निघी जाती. हा, आणि तुम्ही वरबोट करणारे बहिणी सोन मी तुमले हाय बी सांगतेस, मला असं एक घर दाखाडा की त्या दांगडू नाही शे वाटच ते तुमले समोरासमोर घरी होतात. ऐका, बोल नका, बोलाल मी येले, तुम्ही नुसतं ऐकायला येतात. समोरासमोर 2 घरी होतात, 2 परिवार समोरासमोर राहतात, पण इकडनं दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत नाही. या दोन्ही नवरा बायको भांडणच करत राहत. ज्या हसत राहत त्याच ना कडे या भांडण करणारा भाऊ घ्या. का रे दादा, तू बायकोनं असं काय करस बायकोंसाठी का ती नेहमी हसत राहस, तू बी हसत राहस म्हणे. मी बायकोनं मन दरिशनी वागाना प्रयत्न करस तरी मना घरमा दांगडोत राहस म्हणे. तू असं कसं वागस म्हणे भाऊ, तू ना घरमा जो दांगडो तो मना बी घरमाशे म्हणे. फक्त मी जगाने पद्धत बदलाय टाकेल शे म्हणे. कसं आम ना घरमा जर लढाई वसना म्हणे मन बाई रांता रांता लाटणं उडी फेकस म्हणे. जर लाग गे ते ती हसस, नाही लागणं ते मी हसस म्हणे. पण दांगडो प्रत्येक ना घरमा आहे. फरक इथला आहे, कोण झाकेल रास कोण उघडवी जास. हा, प्रत्येक घरमा कांदा टमाटा कापी दिरानात खिचडीले फक्त हुशार लोक दरवाजा लाईशनी कापतो, बाकी नाच ना उघडा दरवाजा राहायचा सापडी जातस. तुम्ही जो परमार्थ करतात ना, आपण जो परमार्थ करतो तो देखाव्याचा करतो, आणि परमार्थ अंतकरणाचा असला तर भगवंत लवकर प्रसन्न होतो. पण आपण लोकसले देखाड्यासाठी करतात. आपला परमार्थ म्हणजे देखावा. आता तुम्ही हरतालिका करतात. आमच्या घराच्या बाजूमध्ये एक माझा मित्र आहे, त्याच्या बायकोनं सांगितलं त्याला, म्हणले स्वामी म्हणे काय म्हणे हरतालिकाचा उपवास आहे, मग मला उपवास करायचा आहे. मग कर ना. त्या उपवासाला की नाही नवीनच वस्त्र परिधान करावं लागतं. मग म्हणे नवी साडी पाहिजे. म्हणे उपवास कोण करता म्हणे तुम ना करता. अहो बारी बरीन 2000 साडी लिहून आपलाच करता उपवास आहे बा. 2000 रुपयान साडी लिहून आई बाईने सकाळी मग उठणे आंघोळ विंगोळ करली ना, नवी साडी परिधान करली ना, हात मा ताट नवराल म्हणे पायटे 5 वाजले उठा. तो उठीन उभा राही ना, म्हणे काय वेगळी म्हणे मला पाय पडले उद्या ओ म्हणा बापरे. म्हण घर काय सुधारणं भाऊ म्हणे पायटा मग पाय पडान सांग राहिली बाई. मला ते रोज सकाळी मग उठाडीन पहिला माही सांगे मोठ्यानं बटन दाब द्या, त्या बकल्ल्या बांध्या, त्या अंगण जाट टाका. आज पहिला दिने म्हणे पाय पड राही. अशा 2000 साड्या दर महिन्याला का लेण्या पडत ना म्हणे. मग हा, दर्शनासाठी नवऱ्याला उठवलं. आता नवऱ्याचं दर्शन घेतलं, हातात ताट होतं. नवऱ्याला म्हणते बाई धनी म्हणे काय एक काम कर जातो म्हणे काय काय नाही म्हणे मी रांता रांता किचन वट्टावर जरा घाण होई जायचे तेवढं साफ करली जात म्हणे. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिर कोणासाठी म्हणे तुमनासाठी. यान बारी बरी या मंदिर ओटावर उनी बाई आणि ओटावर तिने आवाज देस म्हणे कारभारी म्हणे काय एक काम कर जा तू माय म्हणे काय मागला वट्टावर 2 टाक्याचे तेवढं काढली जात म्हणे. अहो याने ते बी बारी बरी हा मंदिर आपलाच करता जाय राही बा. बाई अंगण मा उतरणे तटे नाराय महाराज धनी वो म्हणा बापरे ऐका गली मा इज्जती की बो म्हणे. कारभारी म्हणे काय एक काम करा म्हणे काय काय नाही म्हणे चक्कीवर दैनटी असे तेवढं लई या म्हणे. म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिर कोणासाठी म्हणे तुमनासाठी. म्हणे का बरं औदलेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी का. हा आपला परमार्थ आहे. पर संतांचा परमार्थ अंतकरणापासून होता म्हणून भगवंत प्रसन्न होते. क्वेश्चन होता देवाचा तुकोबाराय तुमच्या पूर्वजांची ठेव अशी काय आहे की तुम्ही एवढ्या छातीला हात लावून सांगता की माझ्या पूर्वजांची ठेव तुमच्याकडे शिल्लक आहे. असं काय ठेवल्या काय ठेवलंय तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. उपवास पराने राखीला दार बेटा
उपवास पारणे राखिला दारवंता 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 केला भगवता लागी केला भगवता आम्हालागी उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता केला भगवता लागी केला भगवता लागी उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता माझ्या पूर्वजांनी काय केलंय? अरे उपवास तपास केला, तुझा दार वंटा राख. महाराज श्री असे गायनाचार्य वाजवणारे महाराज मंडळी असल्यावर ना आपलं वातावरणच तयार बस असा जीव करच ना करत नाचिले हो. ह्या नवीनच कीर्तनाला 2-3 पोरं आलेले. 3 पोरं मागे उभी होते. एक म्हणे का रे हाय काय चालू शेर गाव मा सप्ताह म्हणे, त्याला सप्ताह म्हणतस. आणि या काय करानात म्हणे, म्हणे ते कीर्तन म्हणतस त्याले. अहो पुढे अहो कोणी म्हणे, अहो मोठा कुत्रा आहे म्हणे. आणि त्या मांगेरे त्या दाखलला कुत्रा शेत म्हणे. या काय करतं काय नाही म्हणे, या रातले बुकतन दिनले झोपतस म्हणे. आता कीर्तन चालू होतं, मी थोडा हलायला लागलो, डुलायला लागलो. एक म्हणे का रे भाई तो आज ना बाबा काय मस्त पाय उचली राही ना. अरे काय पाय मस्त मस्त उचली राही ना, त्यानं दाबीन काय लिहिलं तो जिराई राही ना म्हणे. लोकांना काय भक्ती करते नाही का, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो सांगतो नाही का. हो पण भक्ती राधेसारखी करावी. कशी भक्ती थोडक्यात सांगेल 2-5 मिनिटात आणि सेवेला पूर्ण विराम असेल. ऐका. एका ठिकाणी प्रसंग आहे कथेमध्ये, जेव्हा कृष्ण भगवंत गोकुळ सोडून मथुरेत जात होते. बोलू नका. कृष्ण भगवंत गोकुळ सोडून मथुरेत जात होते. जात असताना नंदबाबांना भेटलं गेले, यशोदा मैयाला भेटलं गेलं, सगळ्या गोपिकांना भेटलं गेलं. आता जायचं आणि समोर राधा उभी होती. राधेच्या जवळ गेले. राधेला सांगितलं राधे अब मुझे जाना पडेगा. कन्हैया कहाँ जा रहे हो? मथुरा जा रहा हूं. तो लौट के कब आओगे कन्हैया? बोले राधे जा रहा हूं, लौट के कब आऊंगा ये तो मुझे भी पता नहीं. राधा ने कही दी बात, कन्हैया लौट के कब आओगे ये अगर आपको पता नहीं है, तुझे पता है कन्हैया तेरे बगैर मैं भोजन भी नहीं पाती, तेरे बगैर मैं भोजन भी नहीं करती. अगर तू ना दिखाई दे तो मैं बेचैन हो जाती हूँ कन्हैया. और तू कह रहा है कि मैं लौट के कब आऊंगा, मुझे भी पता नहीं, मैं तेरे बगैर जी ना सकूंगी कन्हैया. कन्हैया ने कही दी बात. राधे नकोन बेटा. राधा कहती है कन्हैया मैं तुझे दिल से प्यार करती हूँ. इस प्रेम का क्या अर्थ निकाला तूने? तो कन्हैया ने कह दी बात, राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है वो बच्चों का खेळ समज के भूल जा. राधेच्या डोळ्यात अश्रू होते. राधेनं सांगितलं देवा माझ्या प्रेमाला तू लहान लेकरांचा खेळ समजून विसरायला सांगतोय वय रे. सभी गोकुलवासी कहते थे तू चलैया है, दिल चुरा के भाग जाता है, तू किसी का नहीं होता. पर मैंने किसी पर विश्वास नहीं किया. मुझे तो ये लगता था कि मैं दिल से तुझे प्रेम करती हूँ, तू भी उतना ही मुझे प्रेम करता है, उतना ही मुझे चाहता है. पर तू तो सच्ची में छलैया है, दिल चुरा के भाग जाता है. पर सुन कन्हैया तू मेरे प्रेम को बच्चों का खेल समझने के लिए कहता है ना, तो सुन मेरी बात. आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी.
तेरे पास से कुछ मांग रही हूं कन्हैया सुन, सभी गोकुलवासी तुझे भगवान कहते हैं, अगर सच्ची में तू भगवान है तो मेरी रिक्वेस्ट है, मैं तेरी तरफ से कुछ मांगना चाहती हूँ और तुझे देना पड़ेगा। कन्हैया ने कही दी बात, मांग ले राधा, जल्दी से मांग ले जो मांगना है और मेरा छुटकारा कर दे, मुझे जाना है। राधे ने कह दी बात, कन्हैया आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी, पर फर्क होगा, उस जन्म में तुझे राधा बनना है और मैं कन्हैया बनूंगी, और यही जगह पे मैं तुझे कहूंगी कि राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जा, तब तुम्हें पता चलेगा कन्हैया कि प्यार क्या होता है। माझी राधा सांगते देवाला, काय सांगते ऐका, हे सारखं करावं नाही का, इतकं वेळ प्रेम करावं, किती लांब गेलेला असेल भगवंत फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे। तुम्ही हाक मारायची एखाद्या गोपिका सारखी नाही का, आणि त्यानं फिरून बघायला पाहिजे, इतकं प्रेम करायचं। कीर्तनात बसून कमीत कमी टाळी वाजवायची नाही का, हो, पण आटे मनान सांगा का आटे म्हणतात नाही तुम्ही। अंतकरणापासून देवाची भक्ती केली, माझ्या कुंती मातेनं जीवनामध्ये संकटच होती तरी भगवंत प्रसन्न झाले। भगवंतानं सांगितलं कुंती आई आत्याबाई काय मागायचं असेल मागून घ्या। कुंती मातेनं सांगितलं मला काहीच नको रे, मला संकटच दे का। जेव्हा जेव्हा संकट असतं ना तेव्हा तू आठवतोस, सुखाच्या वेळेस तू दिसत नाही, दुःख आल्याच्या नंतर तुझी आठवण येते, म्हणून मला दुःखात ठेव, कारण तुझा विसरच पडला नाही पाहिजे। हे विचार होते कुंती मातेचे, आणि कुंती मातेसारखं नामचिंतन करायचं, राधेसारखं करायचं, मीरेसारखं करायचं, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई सारखं करायचं नाही का, हो। हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च